तुमच्या घरातली सगळ्यात धोकादायक वस्तू कोणती? उत्तर तुम्हाला थक्क करेल. तुमच्या घरात अगदी आत्ता अशा वस्तू आहेत ज्या माणसाचा जीव लगेच घेऊ शकतात. पण त्यांच्यावर कवटीचं चिन्ह किंवा विष असं लिहिलेलं नाही. ह्या वस्तू सगळ्या किंवा हे सगळे द्रव्य तुमच्या स्वयंपाकघरात, बाथरूममध्ये किंवा औषधांच्या पेटीमध्ये आहे. आजच्या आपल्या या विषयाच्या गोष्टीमध्ये आपण हे सगळं विज्ञानासोबत समजून घेऊ. विषशास्त्रामध्ये एक मूलभूत तत्व आहे आणि हे तत्व 500 वर्षापूर्वी पॅरासेल्सस नावाच्या एका माणसाने सांगितलं. तर त्याचं असं म्हणणं होतं, डोस मेक्स द पॉइझन. म्हणजे कोणतीही गोष्ट, अगदी पाणी सुद्धा, प्रमाण चुकलं की विष ठरू शकतं आणि कोणतंही विष अगदी थोड्या प्रमाणात औषध बनू शकतं. म्हणजे प्रश्न काय आहे की ही वस्तू विषारी आहे का याच्यापेक्षा ही वस्तू किती प्रमाणात विषारी असू शकते आणि कोणत्या पद्धतीने शरीरात गेल्यानंतर विष बनू शकतं, हे खरं विज्ञान आहे. आता स्वच्छतेचं रसायनशास्त्र, टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये टॉयलेट क्लीनर असतं, त्याच्यामध्ये ऍसिड असतं आणि जे ब्लीच आपण त्याच्यासोबत कंबाईन करून वापरतो त्याच्यामध्ये क्लोरीन किंवा सोडियम हायपोक्लोराईट असतं. हे सोडियम हायपोक्लोराईट जेव्हा ऍसिड सोबत मिक्स होतं तेव्हा क्लोरीन नावाचा वायू बनतो. आणि जे लोक जास्त स्वच्छतेसाठी हे दोन्ही गोष्टी मिक्स करतात किंवा कंबाईन करतात आणि जास्त स्वच्छता करण्यासाठी जातात, त्यांना ह्या वायूचा एक्सपोजर होऊ शकतो. पहिल्या महायुद्धामध्ये किंवा वर्ल्ड वॉर 1 मध्ये हे बायो वेपन म्हणून वापरलं गेलं होतं. क्लोरीन गॅस हा खूप डेंजरस राहू शकतो तुमच्या फुफ्फुसासाठी, कारण श्वासावाटे तो तुमच्या फुफ्फुसामध्ये जाणार आणि फुफ्फुसामधल्या प्रेझेंट असलेल्या हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन ऑक्सिडाइज होऊन हायड्रोजन क्लोराईड हा नावाचा पदार्थ बनतो आणि तो जर एकदा बनला तर तो खूप डेंजरस असतो. तो आपल्या पेशी विरघळवू शकतो आणि श्वसन यंत्रणेच्या सगळ्या पेशी खूपच नाजूक असतात. म्हणून सोनेरी नियम काय आहे? स्वच्छतेची कोणतीही 2 रसायनं, कोणतेही 2 लिक्विड्स कधीच मिक्स करू नये. आता दुसरं विष जे शरीरामध्ये घरामधूनच जाऊ शकतं ते म्हणजे बऱ्याच वेळी घरामध्ये स्ट्रॉंग ऍसिड किंवा तीव्र आम्ल किंवा स्ट्रॉंग बेसिस किंवा तीव्र अल्कली घरातच असतात. जसं की ड्रेन क्लीनर आणि टॉयलेट क्लीनर ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललो. ते कोरोजिव्ह असतात. कोरोजिव्ह म्हणजे डॅमेजिंग असतात. म्हणजे ज्या पेशीच्या संपर्कात येतात ते जाळू शकतात, विरघळवू शकतात. कोणी हे चुकून जर गिळलं तर पहिली प्रतिक्रिया काय असते आपली, की उलटी करवा, उलटी करवा. ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते, कारण गिळताना त्या कोरोजिव्ह ऍसिड किंवा बेस किंवा अल्कलीने ऑलरेडी तुमची अन्ननलिका डॅमेज केलेली असते किंवा जाळलेली असते आणि उलटी करताना परत जर ते बाहेर येणार असेल तर ते दुहेरी इजा करू शकतं, दुसऱ्यांदा जाळू शकतं. म्हणून उलटी करू नका, पाणी किंवा दूध जबरदस्तीने पाजू नका आणि सरळ रुग्णालय गाठा आणि तुमच्या डॉक्टरांची मदत घ्या. तिसरी रसायनं जे खूप कॉमनली घरामध्ये ठेवली जातात ती म्हणजे रॉकेल, पेट्रोल, फर्निचर पॉलिश किंवा लॅम्प ऑइल. यांच्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतात आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप पातळ असतं. त्यांचं सरफेस टेन्शन खूप कमी असतं. एखादं मूल जर ऍक्सिडेंटली हे प्यायलं आणि उलटी झाली तर हा पातळ द्रव सहज पद्धतीने श्वसन यंत्रणेत जाऊ शकतो, श्वास नलिकेमधून थेट फुफ्फुसात एंटर करू शकतो आणि सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक म्हणजे केमिकल ॲस्पिरेशन न्यूमोनिया कॉज करू शकतो. त्याच्याने फुफ्फुसाचा रासायनिक दाह किंवा डॅमेज होऊ शकतो, जो मूळ विषापेक्षा पण खूप कठीण आणि खूप जीव घेणारा होऊ शकतो. म्हणून पुन्हा तोच नियम, अशा वेळी सुद्धा कुणाला उलटी करायला लावू नका किंवा तोंडात त्यांच्या बोटं घालून उलटी करायला सांगू नका. सरळ रुग्णालय गाठा. चौथं रसायन म्हणजे घरातली आणि शेतातली कीटकनाशक.
यातली बरीच कीटकनाशकं एक खूप प्रॉब्लेमॅटिक औषध कंटेन करतात आणि तो म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फेट. त्याचं विज्ञान समजून घ्या. आपल्या मज्जासंस्थेत ॲसेटाइल कोलिनेस्ट्रेज नावाचं एक एन्झाईम असतं, जे नसांमधले संदेश नियंत्रित करतं. हे विष त्या एन्झाईमला बंद पाडून टाकतं. परिणामी शरीरभर संदेशांचा गोंधळ उडतो. मग डोळ्यातून तोंडातून पाणी येणं, अति लाळ, उलट्या, श्वास घ्यायला त्रास, बुबुळे एकदम बारीक होणं, ही लक्षणं दिसली आणि आजूबाजूला कीटकनाशकाचा वास असेल तर ती आणीबाणीची परिस्थिती असते. रुग्णाला मोकळ्या हवेत न्या, दूषित कपडे काढा, तातडीने रुग्णालय गाठा आणि इमिजिएटली डॉक्टरांना सांगा की कोणतं कीटकनाशक त्यांनी घेतले. प्रतिबंध सगळ्यात महत्वाचा म्हणजे ही रसायनं मुलांच्या आवाक्यापासून कुलूप बंद दूर ठेवा. पाचवं रसायन म्हणजे, आणि हे पाचवं रसायन खूप महत्वाचं, हे दिसतही नाही, वास सुद्धा येत नाही, पण घरात असू शकतं अवेलेबल. ते म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. बंद खोलीत गिझर, कोळशाची शेगडी किंवा जनरेटर चालू ठेवला तर हा वायू तयार होतो. याचं विज्ञान एकदम भयानक आहे. आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन वाहून नेत असतं, पण कार्बन मोनॉक्साईड काय करतं, या हिमोग्लोबिनला जाऊन अटॅच होतं आणि प्राणवायूला डिस्प्लेस करतो. आणि हे कार्बन मोनॉक्साईड 200% किंवा 200 पटीने जास्त घट्ट चिटकतं हिमोग्लोबिन. त्यामुळे रक्त वाहत असून सुद्धा, रक्त शरीरात ॲडिक्वेट असून सुद्धा शरीराला प्राणवायू भेटतच नाही. माणूस झोपेतच गुदमरून मरून जातो. म्हणून कोणतीही ज्वलनशील गोष्ट बंद खोलीत कधीही चालू नका ठेवू. त्याच्याने ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू कमी होतो आणि कार्बन मोनॉक्साईड वाढत जातो. हवा नेहमी खेळतीच ठेवा. आता संपूर्ण विषबाधेसाठी विज्ञानावर आधारित एकदम सोनेरी नियम तुम्हाला सांगतो. एक, घाबरून घरगुती उपाय नका करू. मीठ, पाणी, दूध, चुना, उलटी यातलं काहीही शास्त्रीय नाही आणि अनेकदा घातकच ठरतं. दोन, ती बाटली किंवा पाकिट सोबत घ्या, त्यावरचं नाव डॉक्टरला इमिजिएटली सांगा. आणि तीन, वेळ हाच खरा उपचार आहे. एकही मिनिट न घालता रुग्णालयाला गाठा. विष नेहमी बाटलीच्या लेबलवरच नसतं, कधी कधी ते आपल्या अज्ञानामध्ये सुद्धा असतं. आणि आपलं ज्ञान आणि आपला प्रॉम्प्ट रिस्पॉन्स हाच त्या विषयावरचा खरा उतार आहे. तर ही होती विषाची पहिली गोष्ट, पहिली फाईल. पुढची फाईल लवकरच तुमच्यासमोर घेऊन येतो. तोपर्यंत द क्रिटिकल व्ह्यूला फॉलो करा. क्वेश्चन मोर, थिंक डीपर.